नमस्कार, ट्विन शेफमध्ये आपले सर्वांचं स्वागत। 2024च्या दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। हॅपी दिवाळी। आता आपण बघणार आहोत गोड शंकरपाळे कसे होत आहेत ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा। शंकरपाळे दिवाळी बरोबर काय, आपण चहा बरोबर पण खातोच। चला तर मग बघूया आता गोड शंकरपाळे। ट्विन शेफमध्ये आज आपण बनवणार आहोत दिवाळीचा मस्त पदार्थ शंकरपाळे। गोड शंकरपाळे सध्या आपण गोड आणि सुरुवात करतोय। खूप दिवस झाले ट्विन शेफला रेसिपी आल्या नाही। आम्ही आहे ना किचन रिनोव्हेट केले, त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल। आणि रिनोव्हेशन कसं झालं का, तुम्हाला आवडलं का ते नक्की कळवा। तर आता आपण सुरुवात करू। तर पहिले शंकरपाळ्याचं प्रमाण आहे 1 वाटी साखर, 1 वाटी दूध आणि पातळ साजूक तूप करून घ्यायचं आहे ती 1 वाटी। आणि हे सगळं असं आपण 1-1 वाटीच्या प्रमाणात एकत्र बाउलमध्ये एकत्र करणार आहोत हे सगळं। आणि त्याच्यात मावेल तेवढा मैदा टाकायचा आहे। खूप सोपी रेसिपी आहे, काहीच त्याच्यासाठी जास्त मेहनत नाहीये। 1-1 वाटीचं प्रमाण घ्यायचं आहे। साजूक तूप घेतलं इथं आम्ही, तर तुम्ही तेल पण वापरू शकता, तेल पण चालतं। आणि दुधाऐवजी पाणी पण वापरू शकता। हे टाक, मी तोपर्यंत बाउल आपला मिक्स करायला ठेवला। एक वाटी दूध, 1 वाटी साखर, ची दिवाळी तुमची कशी आहे, तुम्ही काय काय मेनू बनवणार आहे ते नक्की कमेंट करून सांगा। जाड साखर असल्यामुळे ती विरघळायला थोडा वेळ लागतो। पिठी साखर पण घेतली तरी चालते, पण आपल्याला हे मेल्टच करायचं होतं, त्यामुळे मग साखरच घेतली डायरेक्ट। आता हे तूप टाकतोय। आणि हे आता कोमट होऊ द्यायचं, तोपर्यंत मैदा चाळायचा आहे। हा एवढ्या याच्यामध्ये जेवढा मैदा बसेल तेवढा मैदा टाकायचा आहे। 1 वाटी मैदा, दोन वाटी मैदा। आता हे बऱ्यापैकी गार झालेलं आहे। कोमट असं असताना आपल्याला टाकायचं। आणि मैदा लागला तर अजून मैदा टाकायचा आहे त्याच्यात। गरम आहे का कोमट आहे बघ? कोमट आहे। आता छान मिक्स करून घेतोय। गोळा सगळा बनवायचा। अशा पद्धतीचा आपली शंकरपाळ्याची कणिक मळून झालेली आहे। ही आता थोडी आपण रेस्ट करायला ठेवणार आहोत।
पीठ मिक्स केलंय, छान मळून घ्यायचंय. जाड बारीक आपल्याला पाहिजे तेवढ्या करून घ्यायच्या. तेल तापलंय का आपलं? हो, तापलंय. टाकते. आता छान खरपूस शिजले पाहिजे. दिवाळी म्हटली की सगळ्यांना लहानपणची दिवाळी आठवते. आई बरोबर आपण येणार दिवाळीच्या फराळाला किती लुडबुड करायचो. आणि शंकरपाळे सोपे वाटतात म्हणून शंकरपाळ्यालाच मदत करायची.